नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकताल। आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरीमधील अध्याय 10वा पाहणार आहोत। अध्यायाचं नाव आहे युवती योग। भगवद्गीतेतील प्रमुख विषय आहे। प्रथमतः आपण प्रत्येक श्लोकामध्ये अर्जुनाने कोणती प्रश्न विचारले, भगवंतांनी कोणतं ज्ञान सांगितलेलं आहे ते पाहणार आहोत। नंतर संपूर्ण श्लोकातील विषय प्रत्येक श्लोकाद्वारे पाहणार आहोत। त्याच्यानंतर आपण अध्यायाला सुरुवात करूया। श्लोक नंबर 1 ते 7 मध्ये भगवंताच्या विभूतीचे आणि योग शक्तीचे कथन आणि त्यांना जाणण्याचे फळ सांगितलेले आहे। श्लोक नंबर 8 ते 11 मध्ये भक्तियोगाचे फळासहित आणि प्रभावसहित वर्णन केलेले आहे। श्लोक नंबर 12 ते 18 मध्ये अर्जुनाने केलेली भगवंताची स्तुती तसेच विभूती व योग शक्ती सांगण्याची प्रार्थना। श्लोक नंबर 19 ते 42 मध्ये भगवंतांनी आपल्या विभूतीचे व योग शक्तीचे केलेले कथन सांगितलेले आहे। संपूर्ण श्लोकातील विषय श्लोक नंबर 1 मध्ये परम प्रभावयुक्त वचन सांगण्याची भगवंताची प्रतिज्ञा। श्लोक नंबर 2 मध्ये आपण सर्वांचा आदी आहे, त्यामुळे देवाधिकांनाही आपली उत्पत्ती माहीत नाही असे भगवंताचे सांगणे। श्लोक नंबर 3 मध्ये प्रभावासह परमेश्वराला जाणण्याचे फळ। श्लोक नंबर 4 ते 5 मध्ये भगवंतापासून बुद्ध्यादी भावांची उत्पत्ती। श्लोक नंबर 6 मध्ये भगवंताच्या संकल्पापासून सप्तर्षीची व सनकादिकांची उत्पत्ती झालेली सांगितलेली आहे। श्लोक नंबर 7 मध्ये भगवंताची विभूती व योग ही तत्वत जाणण्याचे फळ सांगितलेले आहे। श्लोक नंबर 8 मध्ये भगवंताचा प्रभाव समजून त्याला भजणाऱ्याची प्रशंसा केलेली आहे। श्लोक नंबर 9 मध्ये भगवत भक्ताचे लक्षण व त्याच्या साधनाचे वर्णन केलेले आहे। श्लोक नंबर 10 ते 11 मध्ये प्रीतिपूर्वक निरंतर भजण्याचे फळ सांगितलेले आहे। श्लोक नंबर 12 ते 13 मध्ये अर्जुनाकडून भगवंताची स्तुती केलेली आहे। श्लोक नंबर 14 ते 15 मध्ये अर्जुनाने केलेले भगवंताच्या प्रभावाचे वर्णन। श्लोक नंबर 16 मध्ये भगवंताच्या विभूती जाणण्याची अर्जुनाची इच्छा। श्लोक नंबर 17 ते 18 मध्ये भगवंत चिंतनाबद्दल अर्जुनाचा प्रश्न। भगवंताने आपल्या योग शक्ती व विभूती विस्तारपूर्वक सांगण्याविषयी अर्जुनाची प्रार्थना। श्लोक नंबर 19 मध्ये आपल्या दिव्य विभूती सांगण्याची भगवंताची प्रतिज्ञा। श्लोक नंबर 20 मध्ये सांगितलेला आहे सर्वात्मरूप भगवंताचे कथन केलेले आहे। श्लोक नंबर 21 मध्ये विष्णू आणि विभूतीचे कथन। श्लोक नंबर 22 सामवेद आणि विभूतींचे कथन। श्लोक नंबर 23 मध्ये शंकर आणि विभूतीचे कथन। श्लोक नंबर 24 मध्ये बृहस्पती आणि विभूतीचे कथन। श्लोक नंबर 25 मध्ये भूक आणि विभूतीचे कथन। श्लोक नंबर 26 मध्ये अश्वत्थादी विभूतीचे कथन। श्लोक नंबर 27 मध्ये उच्चाई श्रवादी विभूतींचे कथन। श्लोक नंबर 28 मध्ये वज्रादी विभूतींचे कथन। श्लोक नंबर 29 मध्ये अनंतादी विभूतींचे कथन। श्लोक नंबर 30 मध्ये प्रल्हादादी विभूतींचे कथन। श्लोक नंबर 31 मध्ये पवनादी विभूतींचे कथन सांगितलेले। श्लोक नंबर 32 मध्ये भगवंताच्या योग शक्तीचे व आत्मविद्यादी विभूतीचे कथन केलेले आहे। श्लोक नंबर 33 मध्ये आकार आदी विभूतींचे कथन केलेले आहे। श्लोक नंबर 34 मध्ये मूर्ती आणि विभूतीचे कथन केलेले आहे। श्लोक नंबर 35 मध्ये बृहत साम आदी विभूतीचे कथन केलेले आहे। श्लोक नंबर 36 मध्ये दूत आदी विभूतींचे कथन केलेले आहे। श्लोक नंबर 37 मध्ये वासुदेव आदी विभूतींचे कथन। श्लोक नंबर 38 मध्ये दंड आणि विभूतींचे कथन। श्लोक नंबर 39 मध्ये सर्वरूपीय व प्रभाव यासह भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन केलेले आहे। श्लोक नंबर 40 मध्ये भगवंत विभूतीची अनंतता सांगितलेली आहे। श्लोक नंबर 41 मध्ये भगवत तेजाच्या अंशाने सर्व वस्तूची उत्पत्ती सांगितलेली आहे। श्लोक नंबर 42 मध्ये भगवंताच्या योग शक्तीच्या एका अंशाने सर्व जगताची स्थिती सांगितलेली आहे। आता आपण हा अध्याय चालू करूया। ओम श्री परमात्मने नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमः शिवाय साईनाथाय नमः। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे महाभाव, आणखी माझे परम रहस्यमय व प्रभावयुक्त वचन श्रवण कर। ते तुझ्या हितार्थ सांगत आहे। माझे तुझ्यावर प्रेम आहे, म्हणून या प्रेमाच्या तृप्तीची पूर्णता किंवा शेवट कुठे आहे हे सांगता येत नाही। या वाक्यांच्या रूपाने अक्षराचा पोशाख व दागिने अंगावर घालून साक्षात परब्रह्मच तुला भेटण्यासाठी आले आहे। मी मर्यादित नाही, मी व्यापक आहे। देवदेवता मला जाणू शकत नाहीत। समुद्रात संचार करणाऱ्या प्राण्यांना समुद्राची लांबी रुंदी खोली कळत नाही, त्याप्रमाणे महर्षीचे ज्ञान मला जाणू शकत नाही। मी कोण आहे या गोष्टीचा शोध घेता घेता कित्येक कल्प गेले। देवदेवता ऋषीमुनी व सर्व प्राणी यांना मीच कारण आहे, त्यामुळे मला जाणणे त्यांना कठीण आहे। जो स्वतःला जिंकून आपले अंतःकरण शुद्ध करतो तो मला जाणतो।
जो निश्चयात्मक वृत्तीने स्थिर राहून आपल्या शुद्ध व स्वयंप्रकाश ज्ञान दृष्टीने माझे उत्पत्तीरहित व जाणतो, मी करण्याच्या ही पलीकडे आहे आणि सर्व लोकाचा नियंता महान ईश्वर आहे अशा स्वरूपाने मला जो जाणतो, तो पाषाणात जसा परीस रसामध्ये अमृत तसा तो मनुष्यामध्ये माझाच अंश आहे असे जाण. तो ज्ञानाने चालते सूर्यबिंब आहे, त्याचे अवयव हे ब्राह्मसुखाचे अंकुर आहेत. तो ज्ञानी मनुष्य लोकामध्ये जरी जन्माला असला आणि तो सामान्याप्रमाणे प्राकृत दिसत असला तरी त्याच्या ठिकाणी जन्ममृत्यू आदी करून प्रकृती दोषांची गोष्ट ही माहीत नसते. त्या पुरुषाला आपोआप सर्व पापे टाकून जातात. ज्याप्रमाणे आग लागलेल्या चंदनाच्या वृक्षाला वेढा घालून असलेले साप सोडून जातात, त्याप्रमाणे मला जो ओळखतो तो संकल्पाकडून टाकला जातो. मला अज अनादी लोकमहेश्वर या रूपाने कसे जाणावे असे जर तुझे चित्त कल्पना करीत असेल तर माझ्याकडून झालेले विकार कसे आहेत ते ऐक. जे विकार भिन्न भिन्न भूतामध्ये त्रिगुणात्मक प्रकृतीसारखे होऊन संपूर्ण त्रिलोक्यात विखुरले आहेत. बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, दंभ, शम, सुख, दुःख, उत्पत्ती, नाश आणि अभय, अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश आणि अपयश हे प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कारणासह कार्यविशेष माझ्याकडून आले आहेत. जसे प्राणी भिन्न भिन्न आहेत तसे सर्व भावही भिन्न भिन्न आहेत. यापैकी जे चांगले आहेत ते माझ्या विषयाच्या आस्तिक बुद्धीने निर्माण होतात. ईश्वर आहे आणि तो शुभाशुभ सकर्माचे फल देणार आहे अशी आस्तिक बुद्धी असेल तर माणसे, बुद्धी इत्यादी सात्विक संपन्न होतात. आणि जी माणसे मला जाणत नाहीत, ईश्वरच नाही म्हणतात, तो दुःखादी राजस तामस भावसंपन्न होतात. प्रकाश आणि अंधकार हे जसे सूर्यामुळे असता सूर्योदय झाला असता प्रकाश आणि अस्त झाला असता अंधारात दिसतो. मनुष्याचे सुदैव असेल तर ज्ञान होते आणि दुर्दैव असेल तर होणार नाही. म्हणून सुदैव दुर्दैव म्हणजे पुण्य आणि पाप यांच्या वैषम्यामुळे मनुष्यातील बुद्धी इत्यादी भावाची उत्पत्ती विषम पद्धतीने होते. अर्जुना, याप्रमाणे ही संपूर्ण जीवसृष्टी माझ्या बुद्ध्यादी भावात गुंतली आहे. प्रत्येक जीव या भावापैकी कोणत्या ना कोणत्या भावात सर्वात सदैव गुंतलेला आहे. कश्यप्य, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ हे 7 सप्तऋषी 14 मनूपैकी स्वयंभू आदी करून मुख्य मूळ जे 4 मनू अर्जुना सृष्टीची घडामोड चालावी म्हणून जे 11 जण माझ्या मनापासून उत्पन्न झाले. जेव्हा या चतुर्दश लोकांची व्यवस्था झाली नव्हती, जेव्हा या त्रिलोक्याची काहीच घडामोड झाली नव्हती, पण महाभूतांचे महासमुदाय उपयोगी आले नव्हते, तेव्हा वरील 11 जण निर्माण झाले. या 11 जणांनी भू स्व महा जनः तप सत्यम असे मुख्य 7 लोक निर्माण केले आणि त्या लोकात त्यांनी त्या लोकांचे द्रष्टे नेते म्हणून इंद्रातिक देवजन मांडून ठेवले. म्हणून हे कश्यपादी 11 जण राजा आहेत आणि इतर सर्व लोक त्यांची प्रजा आहे. असा हा माझा एकाच विश्वरूपाने विस्तार आहे. अर्जुना, सृष्टीच्या पूर्वी मी एकटाच होतो. मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे अशी संकल्पना केली आणि मनापासून सप्तऋषी व 4 म्हणून निर्माण केली. त्यांची इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैत्रती, वायू, कुबेर, ईशान हे 8 लोकपाळ निर्माण केले. त्या लोकपाळांनी अनेक प्रकारच्या स्वर्गादी लोकांची रचना केली व त्या लोकांपासून ही सर्व प्रजा निर्माण झाली. याप्रमाणे माझ्यापासून सर्व विश्वाची निर्मिती झाली आहे. ज्यांची भावना माझ्यापासून सर्व विश्वाची निर्मिती झाली आहे. ज्यांची भावना शुद्ध असेल त्यालाच हा माझा विस्तार कळेल, इतरांना कळणार नाही. हे 11 भाव म्हणजे माझे विभूती आहेत आणि या विभूतीमुळे हे विश्व चालले आहे. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझा सारा विस्तार आहे. हे तत्व जो जाणतो तो खरा ज्ञानी. हा छोटा आहे, हा मोठा आहे अशा प्रकारचा कोणताच भेदभाव त्याच्या मनात नसतो. पोकळीमध्येही मी भरलेला आहे याची जाणीव त्याला असते. अशा प्रकारे शुद्ध अंतःकरणाने जो मला सर्वत्र पाहतो, माझे भजन करतो, त्याच्या भजनात मी प्रवेश करतो. जो जसे जसे करेल तसे मला व्हावे लागते. तरंगाची उत्पत्ती, स्थिती व लय पाण्याच्या आधारावर असते, त्याप्रमाणे साऱ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय माझ्यावर आधारित आहे. वारा आकाशरूप होऊन आकाशात संचार करतो, त्याप्रमाणे माझे भक्त माझ्याशी एकरूप होऊन माझे भजन करतात. या जगात जे जे प्राणीमित्र भेटतील ते भगवंत रूप आहेत. हे जाणून त्यांच्यावर अपार निस्वार्थ प्रेम करावे हाच खरा भक्तियोग आहे. अर्जुना, ज्याने चित्ता सदैव मी असतो तो आनंदाने तृप्त असतो. जिकडे पाहाल तिकडे त्याला माझे दर्शन घडत असते. आत्मज्ञानात रममान झाल्यामुळे तो जन्म मरणाला विसरून
गेलेला असतो. आनंदाने ते नाचतात व एकमेकाशी सुखसंवाद करतात. जसे सूर्याने सूर्याला ओवाळावे, चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे किंवा गंगा आणि यमुना या दोन नद्यांचे ओघ सारख्या योग्यतेने एकमेकात मिळावेत, त्याप्रमाणे भक्तांचे भेटीत ब्रह्म ऐक्य रसाचे प्रयाग झालेले असतात. जशी कमळाची कळी पूर्ण उमलल्यानंतर विकसितपणाने आतील सुगंध राखून ठेवत नाही, राजा किंवा रंकाला सुगंधाची मेजवानी देते, त्याप्रमाणे भक्त माझ्या गुणाचे विश्वामध्ये कथन करतात. भक्त हे रात्र दिवस माझ्या प्रेमात रंगून गेलेले असतात. ते निरंतर माझ्या ध्यानात मग्न झालेले व प्रेमपूर्वक मला भजणाऱ्या भक्तांना मी तत्वज्ञान रूपी योग देतो की ज्याच्या योगाने ते मला येऊन मिळतात. भक्त ज्या भक्तीच्या मार्गाने निघालेले असतात त्या मार्गाचा चांगलेपणा पाहिल्यानंतर स्वर्ग आणि मोक्ष आडमार्ग आहेत हे सिद्ध होते. त्यामुळे मी त्यांना स्वर्ग किंवा मोक्ष देत नाही. भक्तांना भक्तीच्या कष्टाचे प्रेम प्राप्त झालेले असते, ते मी द्यावे लागत नाही, पण त्यांना प्राप्त झालेले प्रेम बंदिगत आणि सुरक्षित कसे होईल याची काळजी घेणे एवढेच माझे कर्तव्य आहे. बाळ खेळत असताना आई मागे पुढे उभी राहून त्याला खेळ देऊन त्याच्याशी खेळत असते, त्याप्रमाणे मी भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्याच्या प्रेमामध्ये खेळत असतो. अर्जुना, त्या शुद्ध भक्ताकरता मी तत्वज्ञान रूपी मशाल तयार करतो. मशाल घेऊन मी पुढे चालत जातो. या दिव्य प्रकाशामुळे त्याच्या हृदयातील देवत्याचा संपूर्ण अंधकार नाहीसा होतो आणि त्याला अखंड शांती लाभते. अर्जुन म्हणाला, देवा तू परब्रह्म श्रेष्ठ आधार, अतिशय पवित्र, नित्य, अलौकिक, सर्व देवांचे अधिकारण, उत्पत्ती रहित, व्यापक आहेस. तू अनादिसिद्ध जगताचा स्वामी आहेस. तू काल यंत्राचा सूत्रधार आहे, जीवरूपी अंशाचा आधार आहे. सर्व ऋषी तुला परब्रह्म परमधाम म्हणतात. देवऋषी नारद, असित, व्यास इत्यादी महर्षी देखील तुझ्या संबंधी असेच बोलतात. प्रत्यक्ष तू देखील मला असेच सांगतोस. केशवा, तू जे मला सांगतोस ते सर्व सत्य आहे असे मी मानतो. तुझे स्वरूप देव किंवा दानव जाणू शकत नाहीत. आकाशाने आपला मोठेपणा जसा आपणच जाणावा किंवा मी इतकी धनरूप आहे असे पृथ्वी स्वतः जाणते, त्याप्रमाणे भगवंता तूच आपल्या सर्व प्रभावाला जाणू शकतोस. तू आपले स्वरूप जाणतोस आणि इतरांनाही सांगावयासी तू समर्थ आहे. तरी मला आता तुझ्या विभूती सांग, ज्या विभूतीच्या द्वारे तू सर्व लोकांना व्यापून स्थित आहेस. त्या दिव्य विभूती पूर्णपणाने वर्णन करून सांग. कोणत्या पदार्थामध्ये माझ्याकडून तू चिंतन करण्यास योग्य आहे. ज्या भावाने ठिकाणी तुझे चिंतन करीत असता मला कष्ट होणार नाही, तो मला आपला ऐश्वर योग स्पष्ट करून सांग. या ज्ञानरूप अमृताचे पुन्हा श्रवण करावे असे वाटते, कारण सूर्य काय शिळा असतो, अग्नीला ओवळा म्हणता येते किंवा अखंड वाहणाऱ्या गंगाजळाला परोसेपणा असतो काय. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, बाग हाताशी आली की त्यातील फळे फुले आपोआपच सापडली असे समजावे. त्याप्रमाणे काही विभूती जाणल्या की विश्व जाणल्यासारखे आहे. माझ्या विस्ताराला देशकाल वस्तूची मर्यादा नाही. आकाशासारखी अमर्यादा वस्तू ही माझ्याकडे लपून बसते इतका मी व्यापक आहे. आकाशासारखी अमर्यादा वस्तू ही माझ्यामध्ये लपून बसते इतका मी व्यापक आहे. मी प्रत्येक भूतांच्या ठिकाणी आत्म्याच्या रूपाने आहे. भूतांच्या बाहेरच्या बाजूने माझीच ब्रह्मरूपाने गवसणी आहे. भूतांचा आरंभ, शेवट व मध्य मीच आहे. द्वादश आदित्यामध्ये विष्णू नावाचा आदित्य मीच आहे. सर्व प्रकाशमान पदार्थामध्ये विश्वव्यापी प्रकाशक असा सूर्य मीच आहे. मरुद्गणामध्ये मरीची मीच आहे. नक्षत्रामध्ये चंद्रमा मी आहे. वेदामध्ये सामवेद, देवामध्ये इंद्र, इंद्रियामध्ये मन, प्राणामध्ये चेतना मी आहे. रुद्रामध्ये शंकर मी आहे. यक्ष राक्षसामध्ये धनपती कुबेर मी आहे. वस्तूमध्ये अग्नी मी आहे. शिखरे असलेल्या पर्वतामध्ये मेरू मी आहे. पुरोहितामध्ये देवांचा पुरोहित मी आहे. मी सेनापतीमध्ये कार्तिक स्वामी आणि जलाशयात समुद्र आहे. महर्षीमध्ये भृगु मी आहे. वाणीमध्ये एकाक्षर मी आहे. सर्व वाणीमध्ये सत्याला विषय करणारे एक अक्षर जरी असले तरी पण ते माझी विभूती आहे. सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे. कर्माच्या त्यागात ओमकार दिकांच्या योगाने ज्यास उत्पन्न करतात तो जपरूप यज्ञ मी आहे. नामाने धर्म व अधर्म हे दोन्ही पवित्र होतात. वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. अविचल अशा पर्वतामध्ये नरनारायणाच्या तपश्चर्येमुळे आणि अनेक देवता ऋषीमुनीच्या वास्तव्यामुळे पुण्याच्या राशी असलेला जो हिमालय
तो मी आहे. सर्व वृक्षामध्ये पिंपळ, देवऋषीमध्ये नारद, गंधर्वामध्ये चित्र, सिद्धामध्ये कपिलमुनी मी आहे. घोड्यामध्ये उचै श्रवा, सर्व हत्तीमध्ये अमृत प्राप्तीसाठी केलेल्या क्षीरसागराच्या मंथनापासून उत्पन्न झालेला ऐरावत मी आहे. धर्माने वागणारा राजनीतिज्ञ, प्रजा वत्सल, स्वतःला व प्रजेला पापापासून परावृत्त करणारा, न्यायाने सर्वांनी पालन करणारा तो राजा मी आहे. आयुधामध्ये वज्र, धेनूमध्ये कामधेनू, प्रजोत्पत्तीला कारण असलेला मदन, सर्पामध्ये वासुकी मी आहे. नागामध्ये अनंत मी आहे. जलचरात वरून मी आहे. सर्व पितरामध्ये आयुर्मा मी आहे. पाप्याकरता निष्ठुर, पुण्यवानाकरता दयाळू जो यम तो मी आहे. दैत्यामध्ये प्रल्हाद मी आहे. गणना करण्यामध्ये काल मी आहे. पशुमध्ये मृगराज सिंह मी आहे. पक्षामध्ये पक्षाचा राजा, सेवा तत्पर भक्त जो गरुड मी आहे. वेगवानात वायू मी आहे. अजाने इंद्रादिकाचा हरवलेला मान शोधून काढला. धर्माचा जीर्णोद्धार केला. सूर्यवंशात जो प्रत्यक्ष उदयाला आला तो शास्त्र धारण करणाऱ्यामध्ये श्रीराम मी आहे. शेपटी असलेल्या जलचरामध्ये अत्यंत बलवान असा मकर मी आहे. सर्व जलप्रवाहामध्ये त्रिभुवनाला पवित्र करणारीची गंगा ती मी आहे. अर्जुना, अशा प्रकारे जगातील वेगवेगळ्या विभूतीची एक एक नावे घेऊ लागले असता पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मामध्ये त्या अर्ध्या देखील होणार नाहीत ही पक्के समज. हे अर्जुना, साऱ्या सृष्टींचा आदी अंत मध्य ही मीच आहे. मी सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि परस्परात विवाद करण्यामध्ये तत्व निर्णयासाठी केलेला वाद मी आहे. ज्याप्रमाणे पटात उभे आडवे तंतू असतात त्याप्रमाणे अर्जुना, सर्व जगताच्या आरंभी व मध्यम आणि शेवटी मीच आहे. स्वर, व्यंजन इत्यादी सर्व अक्षरामध्ये व्यापक असलेला आकार मी आहे. समास समूहामध्ये द्वंद्व समास मी आहे. मास सवस्तरादी चमशील कलामध्ये अक्षय काल मी आहे. काळ प्रलयकालीन तेजाला आलिंगन देत सगळ्या वायूंना घेऊन टाकतो आणि आकाश देखील ज्याच्या पोटात समाविष्ट होते असा महाभयंकर काळ मी आहे. पूर्णभूत भौतिक समुदाय उत्पन्न करणारा धाता तो मी आहे. सर्वांना जगण्याचे अन्नपाणी ते मीच आहे. शेवटी या सर्वाचा नाश करतो तेव्हा मूर्ती ही मीच आहे. भविष्यकाळात उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांच्या उत्पत्तीला मीच कारण आहे. सर्व देशातील लोकात धर्मनीतीच्या आचरणाने नित्य नूतन प्रशंसेला विषय झालेली जी कीर्ती ती माझी मूर्ती म्हणजे विभूती आहे. औदार्य असलेली धनसंपत्ती तीही मीच आहे. जी न्यायाच्या सुखासनावर बसून सत्यासत्य विवेकाच्या मार्गाने चालते ती वाणी मी आहे. जगातील कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर त्याच्यात अंतर्यामी असलेली माझी आठवण करून जी देते ती स्मृती मी आहे. जी सर्व स्वतःचे हिताविषयी कधी नष्ट होत नाही, नित्य जागृत असते ती धारणा शक्ती संपन्न मेधा मी आहे. शरीर, इंद्रियांना व मनाला थकवा आला तरी पण प्रसन्न ठेवण्यासाठी जी शक्ती आहे ती धृती मी आहे. कोणाही अपराध केला तरी सुद्धा सामर्थ्य असूनही प्रतिकार न करता सहन करण्याची त्रैलोक्यात प्रसिद्ध असलेली जी वृत्ती ती क्षमा मी आहे. याप्रमाणे स्त्रियामध्ये कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा या 7 माझ्या विभूती आहेत. सामवेदात ज्या रचेत संगीत विशेषद्वारा परमेश्वराची स्तुती केली आहे तो बृहस्ताम मी आहे. छंदामध्ये गायत्री मी आहे. मासामध्ये मार्गशीर्ष मी आहे. ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे. मी फसवणारामध्ये दूत, प्रभावशाली पुरुषाचे तेज मी आहे. जेत्यांचा विजय मी आहे. निश्चय करणाऱ्याचा निश्चय तसे सात्विक पुरुषाचा सात्विक भाव मी आहे. यादवामध्ये वासुदेव पुत्र मी आहे. कोणत्याही सत्कार्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नामध्ये मिळालेला विजय मी आहे. पांडवामध्ये अर्जुन, मुनीमध्ये व्यास मी आहे. क्रांतदर्शी कवीमध्ये धैर्याचे स्थान, संजीवनी विद्या जाणणारे नीतिज्ञ शुक्राचार्य मी आहे. दंड करणाऱ्यांच्या ठिकाणी असलेला दंड मी आहे. सत्य आणि असत्य, पाप आणि पुण्य याचा निर्णय करणारे आणि धर्म व ब्राह्मज्ञान यांचा पक्ष धरणाऱ्या सर्व शास्त्रामध्ये नीतिशास्त्र मी आहे. नीतिशास्त्र माझी विभूती आहे. गुप्त ठेवण्यात योग्य असलेल्या वस्तूमध्ये मौन मी आहे. ज्ञानांचे ठिकाणीचे ज्ञान असते ते मी आहे. कारण ज्ञान हे पवित्र, अज्ञान नाशक व बंध निवर्तक असल्यामुळे माझी विभूती आहे. सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे. स्थावर व जंगम यापैकी अशी कोणतीही वस्तू नाही की जी माझ्या वाचून असू शकेल. हे अर्जुना, माझ्या विभूतीला अंत नाही. हा विभूतीचा विस्तार मी तुला थोडक्यात सांगितला. महासागराच्या लाटांच्या
महासागराच्या लाटांची संख्या निश्चित स्वरूपात धरून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या मुख्य वितना निश्चित संख्या नाही. सर्व भूताच्या अंकुराने जे बीज वाढत असेल ते बीज मी आहे. म्हणून कोणत्याही प्राण्याला लहान हा थोर असे म्हणू नये, तसेच मनात उच्च नीच भाव धरू नये. सर्व वस्तूमध्ये व पोकळीमध्ये मीच आहे. जी जी काहीही विभूतीयुक्त अर्थात ऐश्वर्युक्त, क्रांतियुक्त आणि शक्ती संपन्न वस्तू आहे ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाने उत्पन्न झालेली आहे, हे निश्चित जाण. हे अर्जुना, सर्व विश्वाला मी एका अंशाने धारण केले आहे. आकाशात सूर्यबिंब एकच असते, परंतु त्याचा प्रकाश त्रिलोक्यात पसरतो. त्याप्रमाणे एकट्याची आज्ञा सर्व लोक पाळतात. मी विश्वाच्या रूपाने पसरलेला आहे. विश्व म्हणजे माझाच लीलाविलास आहे. याकरता सर्व प्रकारचा भेदभाव टाकून ते सर्वांमध्ये मी आहे हे जाणून आपली कर्तव्य कर्म कर. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की, गोपाळ कृष्ण महाराज की, सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, इथे 10वा अध्याय संपलेला आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये 11व्या अध्यायात भेटतो. धन्यवाद.